महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मृत डॉक्टरनं आत्महत्येच्या आधी संशयित आरोपी प्रशांत बनकरला मोबाईलवर आपला फोटो पाठवला अशी सूत्रांची माहिती आहे। आत्महत्येच्या आधी लटकलेल्या ओढणीचा सेल्फी पाठवला अशी विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला माहिती दिलेली आहे। आत्महत्येच्या आधीच संशयित आरोपी प्रशांत बनकरला मोबाईलवर फोटो पाठवलेला होता अशी सूत्रांची माहिती आहे। आत्महत्येआधी लटकलेल्या ओढणीचा सेल्फी पाठवण्यात आला अशी देखील सूत्रांची माहिती आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आत्महत्येच्या आधी महिला डॉक्टरनं संशयित आरोपीला अर्थात प्रशांत बनकरला मोबाईलवरती सेल्फी पाठवलेला होता। आत्महत्येच्या आधी लटकलेल्या ओढणीचा हा सेल्फी होता अशी देखील सूत्रांची माहिती आहे। विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिलेली आहे। तर मृत डॉक्टरनं आत्महत्येच्या आधी संशयित आरोपीला हा फोटो पाठवलेला होता। तुषार तपासे आमचे प्रतिनिधी सध्या ऑनलाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, काय अधिकचे अपडेट्स आहेत? अपडेट्स या फलटणच्या जी काही महिला डॉक्टरची काय आत्महत्या होती त्याच्या अनुषंगाने पुढे येऊ लागलेले आहेत। संबंधित जी डॉक्टर महिला होती, ज्या हॉटेलमध्ये ती थांबली होती, त्याचा सीसीटीव्ही काही तासांपूर्वीच आपल्या हाती लागला होता आणि आपण त्याच्यामध्ये दाखवलं होतं की ती महिला डॉक्टर कशा पद्धतीनं त्या रूममध्ये गेलेली होती। त्याचबरोबर त्या रूममध्ये तिनं ज्यावेळी ओढणीनं जो फास तयार केला होता त्याचा फोटो सुद्धा, जो संशयित आरोपी आहे ज्याचं नाव तिनं हातावर लिहिलं होतं प्रशांत बनकर, त्याला सुद्धा तो फोटो पाठवला होता अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। एकूणच या प्रकरणामध्ये PSI गोपाल बदने असेल किंवा प्रशांत बनकर असेल, या दोघांची नावे तिनं आपल्या हातावर लिहिली होती। त्याचबरोबर प्रशांत बनकर यानं शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं देखील नमूद केलं होतं आणि त्या अनुषंगाने ही महत्वाची माहिती समोर आलेली आहे की तिनं जो काही गळफास घेण्यासाठीचा काही जो ओढणीचा फोटो होता तो सुद्धा त्या प्रशांत बनकरला पाठवला होता। नेमकं हे का फोटो पाठवला होता हा तपास मात्र पोलीस आता करतायत। निश्चितच त्यामध्ये पोलीस तपासातनं आता काय समोर येतं हे पाहावं लागेल। धन्यवाद तुषार सविस्तर माहितीसाठी।